हाय, शुभ सकाळ सगळ्यांना. तर कशा आहात सगळे? तर मी आज चालले सासरहून माहेरला. म्हणजे माझं सासर तसं आहे देवरुखला आणि माहेर आहे लांजा. तर मी चालले लांजाला. तर माझे सासू-सासरे मला रिक्षाच्या इथे आमच्या स्टॉपवरती सोडून गेले, निघून गेले परत. त्यांना बाय वगैरे करून ते निघून गेले. आता आम्ही पोहोचलो देवरुखमध्ये. देवरुखमध्ये सगळ्या एसट्या बघितल्या, कुठे लांजाची एसटी दिसते काय? पण लांजाची एसटी दिसत नव्हती. म्हणून मग आम्ही तिकीट काउंटरवरती चौकशी केली, लांजा एस टी किती वाजता लागणार आहे. तर ते बोलले लांजा एस टी कॅन्सल आहे, कारण आता पंढरपूरला जाण्यासाठी सगळ्या एसट्या तिकडे पाठवलेल्या आहेत. मधल्या एसट्या नाही आहे, त्याच्यामध्ये लांजा एस टी पण नव्हती. मग होती सावंतवाडीमध्ये बसून ते बोलले जा, आणि सावंतवाडीमध्ये बसल्याच्यानंतर आम्हाला लांजाला ती गाडी सोडणार नव्हती. तर आम्हाला मध्येच उतरावं लागणार होतं. पण ठीक आहे, आम्ही एस टीचा आनंद घेत असं मस्त बाहेरचं वातावरण वगैरे बघत मस्त असं छान असं वाटत होतं. एस टीमध्ये बसून खूप आनंद झाला होता. बऱ्याच दिवसांनी तसं बसलो होतो एस टीने, नाहीतर आम्ही रिक्षाने वगैरेच आतापर्यंत प्रवास करत होतो. खूप लहानपणापासून एस टीने प्रवास केला होता, पण नंतर मध्येच नाही केला. नंतर अशा प्रकारे एसट्या बदलून वगैरे आम्ही पोचलो लांजाला. हे आहे आमचं लांजा, माझ्या बालपणीचं ठिकाण. आणि तिथे गेल्यावरती मला खूप साऱ्या आठवणी अशा जाग्या झाल्या. लहानपणी आम्ही तिथे कॉलेजसाठी, शाळेसाठी वगैरे यायचो, मार्केटमध्ये यायचो. तर त्या सगळ्या खूप साऱ्या आठवणी अशा तिथे गेल्यावरती डोळ्याखालून निघाल्या. मग तिथून आम्ही आमच्या गावची एस टी पकडलेली, जिथे आम्हाला उतरायचं आहे तिथे. तर बघा की खूप आनंद असा होतो. आईकडे यायचं म्हटल्याच्यानंतर कुठे एसट्या वगैरे बदलून आम्ही व्यवस्थित असं एस टीमध्ये बसून आम्ही आलेलो. चला, तर आता आमची एस टी आहे आमचा लांजा एस टी बस स्टॉप. तिथून आता आमची एस टी सुटलेली आहे आणि आम्ही चाललो आहे आता आमच्या गावी, म्हणजेच माझ्या आईच्या घरी. तर तिकिटीचे पैसे घेतले, तिकीट वगैरे आम्ही काढलेलो. तिकीटचे पैसे घेऊन आणि कधी पोहोचलो असं झालं. अशा प्रकारे थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी आम्ही एस टीमधून उतारलेलो. एस टी निघून जाईपर्यंत मी मागे बघतच होते, कारण पहिले आम्ही असंच एस टीसाठी यायचो आणि खूप शाळेत जायला किंवा असं कुठे पण जायला एस टीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तेव्हा आम्ही असं एस टीनेच यायचो. तर त्या आठवणी तर खूप छान अशा आठवणी होत्या. तर त्या आठवणीत आणि गावाला गेल्यावरती मग काय, गावची माणसं कोण नाही कोण भेटत होते, हाक मारत होते त्यांना. हे तर माझे काकाच आहे, ते कुठेतरी जात होते, त्यांना हाक मारला. हे आमच्या गावचं मंदिर आहे, वाडीचं मंदिर आहे. गावचं मंदिर नाही, गावचं मंदिर खूप लांब आहे, आमच्या वाडीचं मंदिर आहे. तर तिथे आल्यावरती पण थोडं छान वाटलं. आणि मग पुढे आमच्या घरी आईकडे चाललं आहे. आईचा काय फोन लागत नव्हता. मग काय अचानक गेलो, भीती वाटत होती आई कुठे बाहेर जाईल का. पण नशीब आई बाहेर जायलाच निघाली होती. तेवढ्यात आम्ही तिथे पोहोचलेलो. ती सगळी तयारी करून बाहेर जायला दरवाजा खोलत होती, तोपर्यंत माझ्या मुलाने दरवाजा खोलला आणि तिला खूप आनंद असा झालेला आहे. आणि तिने त्याला चहा वगैरे बनवून दिला आणि मी बसले. मला आईने हातात लाडू वगैरे आणून दिला आणि मी खाल्ला. खूप छान वाटलं. कसा वाटतं तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.